समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा माझ्या ताई दादांनो, येत्या 10 जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे गुरु पौर्णिमा। आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा, गुरु पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं। या गुरु पौर्णिमेचा प्रारंभ 9 जुलैला रात्री 1:36 होणार असून समाप्ती 10 जुलैला रात्री 2:06 होणार आहे। तर उदय तिथीनुसार गुरु पौर्णिमा ही 10 जुलैला म्हणजे गुरुवारी साजरी केली जाणार आहे आणि गुरु पौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आणि म्हणून या गुरु पौर्णिमेच्या दिवशी अनेक लोक आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद घेतात। या दिवशी गुरूंच्या शिकवणीचे पालन करण्याचा आणि आंतरिक शांती मिळवण्याचा ते प्रयत्न करत असतात। गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, परंतु गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे। आपले गुरु कोण असतात तर आपले गुरु हे आई वडील आपले पहिले गुरु असतात, त्यानंतर शिक्षक किंवा ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा प्राप्त झाली तर ते आपले गुरु असतात आणि आपले सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज। या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा ही आवर्जून करायची आहे, आपल्या स्वामींची सेवा करायची आहे। धार्मिक दृष्टीने गुरु पौर्णिमा हा दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। त्याचप्रमाणे म्हणूनच या दिवशी आपल्या गुरूंच्या सेवेसोबतच स्वामींच्या सेवेसोबतच काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केला जातात। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे। गुरुवार गुरु पौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी इथे अर्पण करा एक नारळ। घरातील इडा पिडा दारिद्र्य दुःख गरिबी ही नष्ट होऊन मुलांची पतीची कुटुंबाची अगदी भरभरून अशी प्रगती होईल आणि मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील। तर असा हा नारळ आपल्याला कुठे अर्पण करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा माझ्या ताई दादांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सर्वांना गुरु पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। गुरु पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। या गुरु पौर्णिमेच्या दिवशी नारळाचा हा उपाय करायला अतिशय खूप महत्त्व आहे। ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील दारिद्र्य अडचणी दुःख इडापिडा संपतील, कारण नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान मानले जाते। श्रीफळ म्हणून सुद्धा ओळखले जातं आणि ते समृद्धी त्याचबरोबर शुभता आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं। नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं प्रतिनिधित्व करत असते आणि हा दिवस देखील आपल्या गुरूंना समर्पित असतो। नारळ जे असते तर ते नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय गुरु पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून सर्वांनी करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील, अडथळे असतील, तुमच्या घराची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल, सतत तुम्हाला अपयशांचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण
करण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे, परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल. जेव्हा आपल्या कुंडलीतला ग्रह गुरु ग्रह हा कमकुवत असतो त्यावेळी आपल्याला अपयशाचा सामना करावा लागत असतो. आणि गुरुपौर्णिमा हा असा दिवस आहे की या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह हा नक्कीच मजबूत होत असतो. आणि म्हणूनच आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभरून अशी प्रगती होईल. आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण होतील. तसेच स्वामींचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजन, नित्यसेवा करायची आहे. आणि या दिवशी तुम्हाला आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे, आपल्या स्वामींची पूजा करायची आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक आवर्जून करायचा आहे. फोटो असेल तर स्वच्छ फोटो पुसून काढा. त्यांना प्रिय असणारं हिना अत्तर जे आहे तर ते त्यांना लावायचं आहे. आणि प्रिय असणाऱ्या वस्तू सर्व अर्पण करायच्या आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्नमय करायचं आहे. आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही केव्हाही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. हे नारळ घेताना नवीनच तुम्हाला दुकानातून आणायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये अगोदरचं एखादं नारळ आहे ते तुम्हाला कोणी फ्री मध्ये दिलेलं नसेल किंवा तुम्ही घरामध्ये एखाद्या वेळेस आणून ठेवलेलं असेल. फक्त ते नारळ तुम्हाला पूजलेलं असं घेऊ नका. तर ते तुम्ही नारळ उपायासाठी घेऊ शकता. फक्त ते आपलं स्वतःचं असावं आणि आपण इतर पूजेमध्ये वापरलेलं नसावं. मग तुम्ही घरामध्ये जर असेल तो नारळ तर तो घेऊ शकता. फक्त कुणी दिलेला किंवा तुम्ही अगोदर एखाद्या पूजेमध्ये त्याचा वापर केलेला असेल तर तो नारळ कृपया घेऊ नका. तर नारळासोबतच आपल्याला आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नवीन नारळ खरेदी करायचा आहे. नारळासोबत आपल्याला 2 विड्याची पानं घ्यायची आहे डेट असलेली. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं किंवा 11 रुपये तुम्हाला घ्यायचे आहे ते त्यावरती ठेवायचे आहे. एक लाल सुपारी घ्यायची आहे, खडी साखर घ्यायची आहे आणि एक पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे. शक्यतो करून चाफ्याचं फूल तुम्हाला मिळालं तर नक्की घ्या, नाहीच मिळालं तर मग तुम्ही इतर कुठलंही गुलाबाचं घेऊ शकता किंवा पिवळ्या रंगाचं घ्या. यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंबराचं झाड असेल म्हणजे उंबराचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. आता जिथे स्वामींचा मठ आहे, केंद्र आहे तर त्याच्या बाहेर तुम्हाला औदुंबर वृक्ष हा नक्कीच बघायला मिळतो किंवा तुमच्या घराच्या आसपास जर असेल तर तिथे तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे. जाताना तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं सोबत घ्यायचीच आहे. सोबत एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक लोटा भरून पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. यानंतर तिथे गेल्यावरती सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा धूप लावून घ्यायचा आहे आणि हे तुम्ही जे सोबत पाणी नेलेलं आहे तर ते औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे. यानंतर त्या वृक्षाखाली तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, खडी साखर थोडीशी अर्पण करायची आहे नैवेद्य म्हणून. आणि हा नारळ तिथे तुम्हाला त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. यानंतर हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये उचलून या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे बघा, ओम दत्तात्रेय नमः, ओम दत्तात्रेय नमः. हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा दुसरा मंत्र असा आहे, ओम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः. मंत्र परत एकदा सांगते, व्हिडिओ पॉज करत तुम्ही ऐकू शकता किंवा लिहून घ्या. मंत्र एकदा सांगते, परत ऐका. ओम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र तुम्हाला म्हणून 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला परत त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काय कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती तुम्हाला मनोभावे व्यक्त करायची आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, जे काही दुःख, दारिद्र्य आहे तर ते संपण्यासाठी तुम्हाला मनोभावे दत्त महाराजांना, स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि औदुंबर वृक्षाला धार्मिक दृष्टीने खूप महत्व आहे. त्याला कल्पवृक्ष मानलं जातं आणि या झाडामध्ये साक्षात स्वामी दत्त गुरु निवास करतात.
जर आपण गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा सेवा केली तर सुख शांती समृद्धी ऐश्वर आणि आरोग्य हे सर्व आपल्याला मिळत असतं. त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात. गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केल्याने जन्मांतरीची पापे नष्ट होतात. तसेच जेव्हा आपण नारळ घेऊन या झाडाला प्रदक्षिणा करतो त्यावेळी बाहेरील बाधा हृदय विकार आणि इतर समस्या ह्या दूर होतात. हा वृक्ष शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. यामुळे या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर आपल्या आयुष्यातील दरिद्री पैशांच्या अडचणी ह्या कायमच्या नष्ट होत असतात. आता तुमची मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर तो नारळ तिथून तुम्हाला उचलायचा आहे. त्यावर असणारी खडी साखर आणि जे पिवळं फूल 1 रुपयाचा नाणं सुपारी तुम्ही घेतलं होतं तर ते फूल घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचा मठ केंद्र मंदिर असेल तिथे जायचं आहे किंवा मग दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यांच्या चरणी तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो अर्पण करायचा आहे. नारळ अर्पण केल्यानंतर सुद्धा तुम्हाला मनोभावे तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकट दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर हा छोटासा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आणि करून बघा. जो पण व्यक्ती हा उपाय करेल त्याच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज दत्त महाराज नक्कीच पूर्ण करतील. अनुभव सिद्ध उपाय आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून करून बघा. जर तुमच्या घरात सुतक असेल पिरियड्स असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. पावित्र्य सांभाळून तुम्ही उपाय करू शकता परंतु जर घरामध्ये सुतक असेल तर मग अशा वेळी हा उपाय कुणालाही करता येणार नाही आणि करूही नका. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून नक्की उपाय करून बघा. सेवेकरी जास्तीत जास्त घडवत चला आणि नक्की एक तरी स्वामी चरित्राचं पारायण आपल्या घरी गुरुवारच्या दिवशी आवर्जून पठण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा. व्हिडिओला लाईक करत जावा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही आवर्जून विचारू शकता. ज्यांना काही अडचण असेल त्याने कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारू शकता. काही अडचण नाही. तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा. सेवेकरी घडवत चला. तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत माझी वराला ओम साई.